नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। परिते तैसे कैसेनी होईल जात्यंधा कैसे पाहिल। तेवीची इरू रोष घेईल म्हणोनी बिहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण प्रारंभ केलेला आहे। या अध्यायाच्या प्रारंभाला प्रास्ताविक करत असताना भगवान श्री ज्ञानोबाराय हस्तिनापुरामध्ये विराजमान असणाऱ्या धृतराष्ट्र आणि संजय याच्या संवादापासून या अध्यायाला प्रारंभ करतात। संजय आणि धृतराष्ट्राला सावध केलं की राजन, मागील अध्यायामध्ये सूत्ररूपाने प्रतिपादन केलेल्या योग साधनाचा विस्तार परमात्मा या अध्यायामध्ये करणार आहेत। तोच अभिप्राय आपण चांगल्या प्रकारे श्रवण करावा। किंबहुना भगवंताचं हे सांगणं म्हणजे अर्जुनाकरता भगवंताने ब्रह्मरसाचं पक्वान्न तयार केलं आहे। अर्जुनावर देवाचं अत्यंत प्रेम, प्रियकर असणाऱ्या व्यक्तीसाठी भगवंताने अत्यंत कष्टाने प्रतिकूल कालामध्ये सुद्धा ब्रह्मरसाचं पक्वान्न तयार केलं। पण योगायोग मात्र असा आहे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही। दैवयोगाने पाहुणे म्हणून या भोजनाच्या पंक्तीला बसण्याचा मान आम्हालाही मिळाला। पक्वान्न तयार केलं आहे ब्रह्मरसाचे रूपक आहे। ज्याप्रमाणे लौकिकामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीच्या उपचारासाठी आवडीचं भोजन केलं जातं, तसं अध्यात्मशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचं भोजन कोणतं असेल तर ब्रह्मरसाचं आहे, ज्यालाच ब्रह्मानंद असं म्हणतात। नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये हा विचार सांगितला, देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मद्भक्त सदा भोगीती। ज्या सुखाला कोणत्याही देशाचा, कालाचा, वस्तूचा, मर्यादेचा परिच्छेद लागत नाही किंवा ज्या सुखाचा अंत होत नाही, अशा अनंत सुखाचं ब्रह्मरसाचं भगवंतानी प्रतिपादन केलं आहे। आणि त्याच प्रसंगाला पाहुणे म्हणून आम्ही प्राप्त झालो। हे आपलं पारमार्थिक फार मोठं दैव आहे, संजयजी म्हणतात। आणि दैवाचं महत्त्व सांगता येत नाही। जसं एखाद्या व्यक्तीला तहान लागावी, तृषाक्रांत झालेल्या व्यक्तीने पाणी पिण्याकरता एखाद्या मातीच्या मटक्याजवळ जावं आणि ते पाणी प्राशन केल्यानंतर थोडा वेळ थांबावं। त्याने विचार करावा, आतापर्यंत आपण जे दररोज पाणी पितो या पाण्यापेक्षा या पाण्याची चव काहीतरी वेगळी आहे। थोडा वेळ विचार केल्यानंतर लक्षात आला, अरे पाणी नाही, हे साक्षात अमृतच आहे। पाण्याच्या निमित्ताने गेला जशी अमृताची प्राप्ती व्हावी, तसं वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने ब्रह्मरसाचं पक्वान्न आपल्याला सेवन करायला मिळालं आहे। संजयजी म्हणतात, तसंच तुमचं आणि माझं झालं आहे। जे आडमुठी तत्व फावले, ज्या तत्वाचा संपूर्ण दृश्यमान जगताचा बाध झाल्यानंतरही सर्व निषेधावधिभूत जे अधिष्ठान रूपाने अवशिष्ट राहतं, या ब्रह्मस्वरूपाला तत्व असं म्हणतात। आणि हे तत्व अकस्मात आपल्याला प्राप्त झालं। तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, अकस्मात आपल्या मुठीमध्ये आपल्याला ब्रह्मज्ञानाचं किंवा ब्रह्मतत्वाची प्राप्ती झाली। इथपर्यंत संजयाने आपल्या आनंदाचा जो परिहार धृतराष्ट्राच्या समोर ठेवला, ते ऐकल्यानंतर धृतराष्ट्राने पण असं म्हणायला पाहिजे होतं, खरं आहे संजया, की जसा एखाद्या व्यक्तीला तहान लागल्यानंतर अमृताची प्राप्ती व्हावी, चालताना पायाला ठेच लागावी न रत्न मिळावं, तसंच आंधळा असणारा मला सुद्धा ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तुझ्या योगाने होते आहे असा आनंद व्यक्त करायला पाहिजे होता। पण अर्ध्या वाक्यामध्ये धृतराष्ट्राने संजयाचं खंडन केलं। तव धृतराष्ट्र म्हणितले, हे न पुसो तुते, हे मी तुला विचारलंच नाही,
पुसिले विनवायाने का बोलसी, जे मी तुला विचारलं नाही ते तू का सांगतो आहे. आणि म्हणून तर शास्त्र मर्यादेमध्ये असा एक श्लोक आलेला आहे, ना पृष्ठः कस्यचित ब्रूयात न च अन्यायेन पृच्छतः जानन अपि मेधावी जडवत लोकम आचरेत. शास्त्रामध्ये असा श्लोक आला आहे, काही पदं मागे पुढे होतील. जोपर्यंत एखादा व्यक्ती आपल्याला विचारत नाही ना तोपर्यंत मनुष्याने सांगू नये. बरं, ते महिपती महाराजांनी भक्तविजय नावाच्या ग्रंथामध्ये जयदेव स्वामींचं चरित्र वर्णन केलं आहे. तिथे काही गोष्टीच्या बाबतीमध्ये गुरुमंत्र, ब्रह्मविद्या, पुष्पहार, मोठं रत्न आणि कीर्तन या गोष्टी आपण लोकाला घ्या असं म्हटलं की आपली किंमत कमी होत असते. म्हणून कधी लोकांना म्हणू नये की माझी एखादी तारीख शिल्लक आहे. घ्या म्हणता मोल तुटे, त्या ओवीतच भाव आलेला आहे. बरं, मी तिथलं माझं नाही सांगत, ते ओवीच आहे तशी. एखादा व्यक्ती म्हणला माझ्याकडं ब्रह्मविद्या आहे घ्या, गुरुमंत्र आहे घ्या, मोठं रत्न आहे विकत घ्या, किंवा एखादा व्यक्ती म्हणला माझ्याकडं पुष्पहार आहे किंवा कीर्तन सेवा आहे, असं लोकांना जर आपण घ्या म्हटलं तर लोक आपला भाव पाडतात, भाव पाडून मागतात. घ्या म्हणता मोल तुटे, तेवढाच फक्त भाव घ्या, बाकी काही घेऊ नका. पुष्पा घ्या म्हणता मोल तुटे, ना पृष्ठः कस्यचित ब्रूयात. जोपर्यंत समोरचा व्यक्ती आपल्याला विचारत नाही तोपर्यंत मनुष्याने सांगू नये. इथे विचारलं काय आहे, मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, माझे आणि पंडूचे पुत्र काय करते झाले ते सांगावं. संजयाने ते दिलं सोडून, तैसे आम्हा तुम्हा झाले जे आडमुठी तत्व फावले. हे विचारलं का? तत्वाच्या बाबतीमध्ये विचारलं नाही ना, म्हणून सांगू नये. हाही भावना प्रगट करतात. बरं, तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तुते. म्हणून एखादा व्यक्ती जोपर्यंत आपल्याला विचारत नाही तोपर्यंत मनुष्याने सांगू नये. फक्त 2 व्यक्तीला न विचारता सांगावं. कुणाला? जो आपला प्रिय शिष्य आहे त्याला आणि जो आपला पुत्र आहे त्याला. या दोघा जणांनी आपल्याला विचारलं जरी नाही तरी मनुष्याने बळजबरीनं त्यांना सांगावं. धर्मशास्त्राचा नियम आहे, जो आपला पुत्र आहे त्याला ब्रह्मविद्या सांगावी आणि जो आपला शिष्य आहे. म्हणून तर भक्तराज अर्जुनाने दुसऱ्या अध्यायामध्ये काय म्हटलं आहे, शिष्यस्तेहम, मी तुमचा शिष्य आहे. माम शादी, अर्थात मला उपदेश करा. शिष्य भावाने आल्यानंतर सांगण्याकरता काहीच अडचण नाही. म्हणून देवाने काही गोष्टी अर्जुनाने विचारल्या नाही तरी देवाने अगोदरच सांगितल्या. कारण देवाच्या लक्षात आलं हा अर्जुन आपल्याला भविष्यामध्ये काही ना काहीतरी विचारणार आहे. मनोगत अर्जुनाचं पाहिलं आणि अर्जुनाच्या मनोगतात विचार येण्याच्या अगोदरच देवाने त्या प्रमेयाची सिद्धांताची वाढ करून ठेवली. म्हणजे अर्जुनाची भूक देवाला लागली. असं घडतं व्यवहारामध्ये. ज्याप्रमाणे एखादी माता बालकाला स्तनपान करविते आणि पाळण्यामध्ये त्याला झोपू घालते. आता माझ्या राजाला भूक लागली असेल, त्या बालकाला भूक लागण्याच्या अगोदर जशी त्या मातेला भुकेची जाणीव होते तसा माझा अर्जुन मला विचारणारच आहे, हे जाणण्याच्या अगोदर देवाने पुन्हा वाढवून ठेवलं आहे. 8व्या अध्यायामध्ये हा विचार आलेलाच आहे. म्हणून विचारल्याशिवाय सांगू नये. आणि एखादा व्यक्ती अन्यायेनं विचारत असेल तर त्यालासुद्धा सांगू नये. जिज्ञासू भूमिकेतून नम्रतेचा प्रश्न असेल तर मग व्यक्तीने मोकळ्या मनाने सांगावं. काही लोक आपल्याला प्रश्न विचारतात ना कीर्तन झाल्यानंतर, ते विचारतात आणि काही नाही बघा, एखादाच त्यांना नाव माहिती असतं. मग सांगा श्रावण बाळाच्या आईवडिलाचं नाव काय, तेवढंच त्यांना माहिती असतं, दुसरं काही नाही. ते अन्यायानं आपल्याला विचारतात. किंवा काही व्यक्ती मला किती समजलं आहे तुमच्या कीर्तनातून हे सांगण्यासाठी सुद्धा विचारत असतात. असं अन्याय मार्गाने विचारत असेल तर मनुष्याने असं म्हणावं, माझा काही अभ्यास नाही, आता शिकवणं माझे 4 वर्ष सुटले आहे, असं काहीतरी म्हणावं आणि अगदी अज्ञानवत राहावं. चातुर्य लपवी. तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तुते. संजय, आम्ही तुला हे विचारलंच नाही. आता हे आपल्याला विचारलं नाही
या शब्दावरून संजयाने धृतराष्ट्राच्या अंतःकरणाचा ठाव घेतला, अंदाज घेतला. 5व्या क्रमांकाची ओवी आहे. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले कुमारांची या, हे जाणोनी मनी हासिला. म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोल तरी भला झाला अवसरी ये. इथपर्यंत संजयाच्या मनातला भाव आहे. ज्ञानोबाराय इतके समर्थ आहेत. ज्ञानोबाराय देवाचंही मनोगत जाणतात आणि संजयाचंही मनोगत जाणतात. संजयाचं जाणतात यात नवल नाही, धृतराष्ट्राच्या मनात काय चालू आहे हे सुद्धा ज्ञानोबाराय जाणतात बरं. कारण सरते शेवटी 18व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकाच्या अगोदर त्या धृतराष्ट्राने संजयाला असं म्हटलं आहे की दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. दुर्योधनाचा पराक्रम सदैव मोठा आहे. हे ज्ञानोबारायांचं म्हणणं नाही, हे धृतराष्ट्राचं म्हणणं आहे. आणि कोणत्याही वडिलाला आपल्या मुलाचाच गौरव वाटत असतो. दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा म्हणजे धृतराष्ट्राच्या मनातलं, संजयाच्या मनातलं आणि देवाच्याही मनातलं ज्यांना कळतं ते ज्ञानोबाराय आहे. हे जाणोनी मनी हासिला. तया संजया, त्या संजयाला येणे बोले. कोणता बोल? तव धृतराष्ट्रे म्हणे तले, हे न पुसो तोते. शेवटचं पद आहे ना, हे न पुसो तोते येणे बोले. संजया तुला मी हे विचारलंच नाही, असं जे वाक्य आलं या वचनावरून रायाचे हृदय चोजवले. संजयाला धृतराष्ट्र राजाचं अंतःकरण काय आहे हे लक्षात आलं. काल आपण विचार केला होता, अंतःकरण आतमध्ये आहे आणि मनुष्याचं अंतःकरण किंवा त्याचं चित्त, मन कोणालाही कळू शकत नाही, फक्त देवाला हे कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाला बाहेरचं कळलं यात नवल काय आहे? देवाला न सांगता सर्वांच्या आतलं कळतं. मग अंतःकरण जर आत असेल आणि बाहेरून त्या अंतःकरणाचा अंदाज लावायचा असेल तर ते कळण्याकरता मानसशास्त्र आहे आणि त्याला सायकोलॉजी म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि आतलं असणारं अंतःकरण मानसशास्त्राचा जर अभ्यास केला त्यावरून कळतं बरं. त्याला इंग्रजीतला शब्द आहे, मराठीतला शब्द आहे देहबोली आणि इंग्रजीतला शब्द आहे बॉडी लँग्वेज. म्हणजे त्याची असणारी शारीरिक जी भाषा आहे, चेहऱ्याची प्रसन्नता किंवा औदासिन्य, यावरूनही व्यक्तीचं अंतःकरण कळतं. आणि दुसरं अंतःकरण कळण्याचं सगळ्यात जवळचं साधन मनुष्याच्या मुखातून निघणारा शब्द. काल आपण ओवी पाहिली होती, जाणी जे झाड फुले का मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आपण गत जन्मात काय दिवे लावले ते आपल्या आताच्या भोगावरून कळतंय. भोग म्हणजे सुख आणि दुःख. जर आपल्याला आता दुःख भोगावं लागत असेल तर मागे पाप केलं आहे. आता जर सुख होत असेल तर गत जन्मात पुण्य संपादन केलं आहे. या भोगावरून पूर्वजन्मीचे जाणी जे केले, गत जन्मात केलेलं कर्म जाणता येतं. एखाद्या फुलावरून झाडाचं आपल्याला निरीक्षण करता येतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मानस म्हणजे अंतःकरण, मन, बोले जाणीजे, शब्दावरून जाणता येतं. दृष्टांत एक ऐकला होता. एक राजा आपल्या प्रधानमंत्र्यासहित काही सैनिकांना सोबत घेऊन शिकार करण्याकरता निघाला. जंगलातले रस्ते आहे, रस्ते चुकले, तिघही चुकले, शिकार काही मिळाली नाही. पण आता तिघही एकत्र तर मिळाले पाहिजे की नाही. तिघही एकमेकांचा शोध घेऊ लागले. योगायोगाने त्या जंगलामध्ये एक आंधळा व्यक्ती राहत होता. आंधळ्या व्यक्तीकडे पहिल्यांदा सैनिक गेला आणि त्या सैनिकाने विचारलं, काय रे आंधळ्या, तुला एखादा राजा किंवा प्रधानमंत्री इथून जाताना दिसला का? तो आंधळा व्यक्ती म्हणल्यावर मी आंधळाच आहे, मला कसं काय दिसणार? इथून कोणीही गेलं नाही. तो सैनिक पुढे निघून गेला. कालांतराने पुन्हा एक प्रधानमंत्री तिथं आला. प्रधानमंत्र्यांनी विचारलं, अहो आंधळे दादा, या रस्त्याने तुम्हाला कोणी जाताना चाहूल लागली का? नाही म्हणे. पण बहुधा या रस्त्याने एक सैनिक पुढं निघून गेलेला आहे असा माझा अंदाज आहे म्हणे. प्रधानमंत्री निघून गेला. कालांतराने राजा त्या आंधळ्याच्या झोपडीच्या समोर आला
आणि त्याने विचारलं, अहो सूरदासजी, मी रस्ता चुकलो आहे, या रस्त्याने कोणी जाताना तुम्हाला दिसलं का किंवा काही अंदाज लागला? त्या आंधळ्या व्यक्तीने सांगितलं, हो, या रस्त्याने अगोदर एक सैनिक गेला आहे, या रस्त्याने एक प्रधानमंत्री गेलेला आहे आणि तुम्ही या देशाचे राजे आहात. राजाने 2 पावलं पुढं टाकले आणि क्षणभर राजा थांबला. आणि हा व्यक्ती जर आंधळा असेल तर या आंधळ्या व्यक्तीला माझ्या अगोदर 2 माणसं गेले असं सांगायला पाहिजे होतं. पण याने सांगताना काय सांगितलं, एक सैनिक गेलेला आहे आणि एक प्रधानमंत्री गेलेला आहे. आंधळ्या माणसाला कळालं कसं? जर याला कळालं तर आंधळा कसं म्हणावं, आणि जर आंधळा असेल तर कळावं कसं? पण त्याने म्हणजे विचार करून राहवलं नाही आणि त्याने आंधळ्या व्यक्तीला विचारलं, मी या देशाचा राजा आहे, माझ्या अगोदर सैनिक गेला आणि त्याच्याही अगोदर या रस्त्याने प्रधानमंत्री आणि त्याच्या अगोदर सैनिक गेला, आमच्या तिघाचं तुम्हाला निरीक्षण कळालं कसं? तो आंधळा व्यक्ती म्हणाला, मी जरी आंधळा असेल पण एवढासुद्धा आंधळा नाही म्हणे. का झालं? तुम्ही तिघेजण रस्ते चुकले पण तुमच्या भाषेवरून तुमची योग्यता कळाली. ज्या अर्थी तुम्हाला आदर आणि सूरदास असा म्हणाला, जो दुसऱ्याला आदर देऊ शकतो तोच मोठ्या पदावर बसण्याचा अधिकारी असू शकतो. याचा अर्थ तुम्हाला सूरदासजी असं म्हणतो म्हणून तो राजा आहे. अहो आंधळे दादा म्हणतो तो प्रधानमंत्री होण्याचा अधिकार आहे. आणि ए आंधळ्या असं म्हणत असेल तर हा कार्यकर्ता आपला सैनिक होण्याचाच योग्य अधिकारी, दुसरा काही नाही. शब्दावरून कळतं. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकोले नाचे. आपण व्यवहारामध्ये असं म्हणतो, जमीन अत्यंत कठीण आहे, कडक आहे जमीन, पण कठीण असणारी जमीन ज्ञानोबाला सांगतात अत्यंत मृदू आहे. आणि कसं काय कळतं? भूमीचे मार्दव सांगे, कोण सांगतं? कुंभाची लवलव. आता हल्लीच्या काळामध्ये वर्तमान काळात हरभरा पेरला जातो. आता ऋतू सुरू झाला आहे, किंवा गहू पेरला जातो. बघा, गव्हाचा अंकुर इतका नाजूक असतो, 2 नखाच्या मध्यभागी जरा आला तो तुटतो. बघा, इतका नाजूक अंकुर असतो. पण तो नाजूक असणारा अंकुरही ज्या अर्थी पृथ्वीचं जमिनीचं विदारण करून वरती येतो, याचा अर्थ नाजूक असणाऱ्या अंकुराला ज्या जमिनीतून वरती यावं लागतं ती जमीन त्याच्यापेक्षा मृदू असली पाहिजे. जर कठीण असेल तर तो येणार नाही. कधी कधी बघा तुम्ही, जमिनीमध्ये जर दगड पडला असेल ना तर गव्हाचा अंकुर त्या दगडाला ओव्हरटेक करून वरती येतो. बघा, बाजूने येतो त्या दगडातून येत नाही. पण जर दगड नसेल तर जमिनीच्या पोटातून वरती येतो की नाही? ज्या अर्थी तो कोवळा अंकुर जमिनीच्या पोटातून येतो, जमीन त्यापेक्षा मृदू असली पाहिजे. म्हणजे जमिनीचा मृदूपणा त्या कुंभाच्या लवलवपणावरून कळते. आणि आचाराचा गौरव सुकुलीन पुरुष आहे, त्याच्या आचरणातून ते कळतं. तया संजयायेने बोले, शब्दावरून व्यक्तीचं अंतःकरण कळत असतं. पेरावे तैसे उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी कर्कशे काय बोलावे काय निमित्ते. जसं आपण पेरतो तसं उगवतं. जर आपण डोंगराच्या कडावर गेलो, जसा आवाज दिला ना तसा प्रतिध्वनी आपल्याला येत असतो. आणि सध्याला समाज व्यवस्थेमध्ये जगामध्ये जेवढे वाद वाढत आहे त्याला फक्त एकच कारण आहे, शब्द. शब्दाने शब्द वाढत जातो. तुम्हाला तो असं म्हटला, यावर तुमची प्रतिक्रिया काय? झाले वाद सुरू. बाकी काही घेणं देणं नाही. तुम्हाला तो असं म्हटला, यावर तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं काहीच नाही, तो फक्त माईक बंद कर, बाकी काही म्हणणं. सगळे वाद संपतात की नाही? शब्दानेच वाढत चालले सगळे वाद. मग ते अगदी सोशल मीडियामध्ये असेल किंवा कुठेही असेल, शब्दानेच वाढत जातात, बाकी काहीच नाही. तया संजयायेने बोले, त्या संजयाला या धृतराष्ट्राच्या शब्दावरून रायाचे हृदय चोजवले. धृतराष्ट्र राजा आहे, पण त्या राजाचं अंतकरण लक्षात आलं. बरं, राजनीतीचा नियम असा आहे, ज्याला राज्य करायचं असेल ना,
वर्तमान काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये ज्याला राज्य करायचं असेल त्या व्यक्तीने आपलं अंतःकरण कोणालाच कळू देऊ नये. जर त्या मनसा चिंतितम कार्यम वचसा न प्रगटयेत, मनामध्ये चिंतन केलेलं कार्य मनुष्याने वाणीनं कधीच सांगू नये. जर तुम्ही सांगितलं मला असं करायचं आहे, समजून घ्यावा कार्यात विघ्न येणार. जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत कधीच कोणाला सांगू नये. म्हणून यशस्वी राजकारणी जे माणसं असतात ना, त्यांच्या मनातलं कोणालाच कळत नाही आणि ते कळूच देत नाही बघा, तेव्हा ते यशस्वी होतात. त्याला म्हणतात रणनीती. माणसं म्हणतात व्यवहारामध्ये, आता निवडणूक आली, तुमची रणनीती काय? अरे जर ते सांगावी लागत असेल तर रणनीती कसं काय म्हणता येईल तिला? रणनीती तीच असते जी उघड उघड सांगता येत नाही, सांगू नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सुरत नावाचं शहर आहे की नाही, ते आपली संपत्ती त्या लोकांनी घेतली होती. मग आपली संपत्ती माघारी आणली की नाही, पण ते आणत असताना गुप्तता कशी राखली? त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेले आणि ही बातमी सुरतला कळू शकते. त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन केल्यानंतर काय सांगितलं? आम्ही आता घृष्णेश्वराला जाणार आहे, म्हणजे वेरूळला जाणार आहे. जायचं नव्हतं, पण आता आम्ही घृष्णेश्वराला जाणार आहे. ते त्र्यंबकेश्वर ते घृष्णेश्वरच्या रस्त्यावरचे सगळे शत्रू सावध झाले की बहुतेक शिवाजी महाराज कधी येणार आहे. ते झाले सावध, तोपर्यंत हे सुरतही घेऊन आले. सुरत की बद सुरत की असा त्याचा अर्थ आहे. तया संजय येणे बोले, राजनीतीमध्ये शब्द कळू नये कोणाला, आणि असंही कळू नये. आपले काही अभिप्राय जे असतात ना, रहस्य ठेवायचं असेल तर त्याचं एक रहस्य आहे, ते कोणाला सांगू नये. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय. आपलं तर सगळ्या जगाला माहिती होतं, वे टू होम सगळ्या जगाला माहिती होतं. आपण प्रवास कुठं करतो आहे हे सुद्धा कोणाला कळू नये. सर्प प्रवास नाही का करत, पण सर्प कुठं गेला हे कोणालाच कळत नाही. बाकीचे असणारे पशु तुम्हाला कळू शकतात पायांच्या ठस्यावरून, पण सर्प नाही कळत कोणाला कुठं गेला म्हणून. पण आपण प्रवास, जर महत्त्वाचा व्यक्ती असेल तर त्याने आपण प्रवास कुठं करतो हे कोणालाही कळू देऊ नये. नाहीतर मग एखाद्या घाटामध्ये कार्यक्रम होऊ शकतो, कीर्तनाचा नाही दुसरा. तया संजय येणे बोले, रायाचे हृदय चवचवले. शब्दावरून अंतःकरण कळत असतं. जे अवसरी आहे घेतले कुमारांची या. अवसर म्हणजे प्रसंग. या वेळेला या धृतराष्ट्राचं अंतःकरण कुमाराची या अवसरी, म्हणजे आपल्या मुलाचे काय काय प्रसंग घडतात, या प्रसंगाला हे वश झालेलं आहे. आणि मग संजयाला मनातल्या मनात हसू आलं. काय म्हणे दैव आहे? खरं दैव असंच असतं महाराज. एखाद्याला प्रारब्धाने मिळतं, आपण म्हणतो ना प्रारब्ध देतं आणि कर्म घेऊन जातं. दैवयोगाने मिळतं पण उपभोग घेता येत नाही. इतका मोठा ब्रह्मरसाच्या पक्वान्नाचा योग आला आणि हा धृतराष्ट्र म्हणतो हे न पुसत होते. उलट त्याने म्हणायला पाहिजे बरं झालं बुवा, मी तर आंधळा आहे, माझ्या जीवनातलं काहीतरी पुण्य असेल की त्यामुळे ब्रह्मज्ञानाच्या श्रवणाचा मला योग आला. पण तो सरळ झिडकारतो आहे, हे न पुसत होते. संजयाला या बाबतीमध्ये हसू आलं. हे जाणोनी, हे त्याने जाणलं बरं. म्हणजे धृतराष्ट्राचं अंतःकरण संजयाला शब्दावरून कळालं, जाणोनी. पण तो मोठ्याने नाही हसला. हे जाणोनी मनी, मनी म्हणजे पैसा नाही, मनात सप्तमी विभक्ती आहे. हे जाणोनी मनी हसेला, तो मनातल्या मनात हसला. कोणावर? धृतराष्ट्राच्या परिस्थितीवर. वास्तविक त्याला आदर आहे बरं. संजयाने धृतराष्ट्राची प्रतारणा केली. 9व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, अहो ऐकीच तसे की अवधारा, तवैया बोला निवांत म्हातारा. जैसा म्हैसा अनुठिका पुरा तैसा उगाची असे. पण संजयाच्या मनात आलं, अरे अवघड आहे म्हणे. एरवी दातार हा मुचा, तरी हे बोलता मैडेल वाचा. काय की जे याचा स्वभावच ऐसा. हा आमचा दाता आहे, राजा आहे, आमचा स्वामी आहे, मालक आहे. याच्याविषयी आपण शब्द बोलणं वाणीला दोष प्राप्त होईल. या भगवद्गीतेत किंवा ज्ञानेश्वरीमध्ये संजयाला श्रोता असणाऱ्या धृतराष्ट्राकडून एकदा सुद्धा अपेक्षित प्रतिक्रिया मिळाली नाही.
एकदा सुद्धा चांगला प्रतिसाद नाही मिळाला. पण तरी संजय याने मात्र आपलं सांगण्याचं जे काही काम आहे ना ते अजिबात सोडलं नाही. जे वक्त्याचं हे काम आहे, जरी त्याला गावाकडून फार लोकांनी प्रतिसाद नाही दिला तरी त्याने अभंगावर चिंतन करावं. तैसे श्रीहरिवक्त्रीची अक्षरे संजये सांगितले आदरे, ती अंधो तोही अवसरी सुखिया झाला. वक्त्याचं प्रधान कर्तव्य आहे की त्याने कीर्तन मर्यादा सांभाळून चिंतन करावं, आदरपूर्वक सांगावं. म्हणजे उपयोग होणार नाही, आपल्याला तर समाधान मिळेल ना. प्रामाणिकपणाने आपण कर्तव्य केलं आणि उपयोग होतो. धृतराष्ट्राला शेवटी उपयोग झाला तसा आपल्या वचनाचा त्या गावातल्या लोकाला, समाजाला कधी ना कधीतरी लाभ होईल. पण ते प्रतिसादच देत नाही, त्यांनी टाळ्याच वाजवल्या पाहिजे. आपण आपला ट्रॅक सोडला तर मग फार मोठा दोष लागेल. पण हे जाणवणी म्हणे हास्यला, आणि तो मनातल्या मनात म्हणतोय म्हणे म्हातारा वयोवृद्ध झाला हा, पण काय करावं, मोहे नाशिला. पुत्राचं वात्सल्य प्रेम मोह निर्माण झाला आणि मोह मनुष्याला परमार्थ मार्गापासून नष्ट करतो. म्हणून नष्ट काय झालं पाहिजे, नष्ट मोह हा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. सगळ्यात महत्त्वाचा आहे तो मोह, आणि मोह ज्ञानाला प्रतिबंध करतो. श्रीमद भागवतामध्ये पुत्राचा मोह कसा आहे या बाबतीमध्ये गोड कथा आली बघा. ते भागवत नाही आता पण कथा सांगून जातो. तुंगभद्रा नावाची नदी, त्या नदीमध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण वेदशास्त्रामध्ये कुशल आहे. धर्मपत्नी सुंदर पण कुशला गृहकृत्येषु, ते घर कामामध्ये अत्यंत चतुर आहे. बोलण्याकरता क्रूर आहे. बहुजल्प भाषिका, फार बडबड करणारी आहे, पण घराच्या कामामध्ये अत्यंत चतुर आहे. सगळ्या प्रकारची अनुकूलता आहे. संपत्ती अनुकूल आहे, धर्मशास्त्राची मर्यादा अनुकूल आहे. पण आत्मदेव ब्राह्मणाला मात्र या वैभवामध्ये सुद्धा सुख मिळालं नाही. प्रपंचामध्ये असं असतं, सगळं असतं, फक्त एखादी गोष्ट नसते, आणि ती एखादी गोष्ट बाकी सगळ्या गोष्टीला वजा करते. उदाहरण, एखाद्या व्यक्तीकडे 90 रुपये असतात, फक्त 10 रुपये नसतात. 90 जास्त आहे आणि 10 रुपयाची कमतरता आहे, ते कमीच आहे, पण ते कमी असणारे 10 रुपये त्याच्या मनात सलतात आणि त्याला ते 90 रुपयाचा आनंद घेऊ देत नाही. सगळं असंच आहे. हे त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी पण आहे. आपल्याही जीवनामध्ये सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आपल्याकडे असतात, पण एखादी गोष्ट आपल्याकडे नसते. मनुष्याला असलेलं आठवत नाही, नसलेलं कायम सलत राहतं. सगळं आहे, फक्त पुत्रच नाही. आणि मग इतका त्यांना आपल्या जीवनाचा पश्चाताप झाला. त्याने धिक्कार केला. धिक जीवितम प्रजा विना, प्रजेच्या शिवाय आपलं जीवित आयुष्य व्यर्थ आहे, व्यर्थ असं म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्न केले, पण पुत्र काही प्राप्त झाला नाही. सरते शेवटी आत्महत्या करायला निघाले. एका सरोवराच्या जवळ आले आणि सरोवराच्या जवळ आल्यानंतर थोडंसं पाणी पिले. आत्महत्या करायची आहे. योगायोगाने एक संन्यासी महात्मा त्या ठिकाणी आला आणि संन्यासी महात्म्याने विचारलं. ते विचारल्यानंतर, का बाळा रडतो आहेस तू, दुःखाचं कारण काय, असं एखाद्या व्यक्तीला विचारलं ना, तू जास्तच ओक्साबोक्षी रडतं बघा. असं एखाद्याला विचारलं ना आपण, तो का रडतो, दुःखाचं काय कारण आहे, ते मोठ्याने रडतो. एखाद्या व्यक्तीचा आपण 2दा-3दा फोन उचलला ना, दिवसभरात ते सारखे आपल्याला फोन करत राहतं. तसं ते आत्मदेव ब्राह्मणाला विचारलं, बुवा नेमकं काय झालं, सगळं सांगायला सुरुवात केली की नाही. म्हणे, अहो मुलगाच प्राप्त नाही मला, त्यामुळे मी पितरांना जर तर्पण केलं तर ते माझ्या श्वासाने पाणी गरम होतं आहे. माझ्या घरामध्ये जी वेली लागली तिलासुद्धा फळं लागत नाही, फळाच्या झाडाला फळ लागत नाही. जे गाय आहे तीसुद्धा वांज आहे. त्यामुळे असं वाटतंय मला, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. आणि मग त्या संन्यासी महात्म्याला त्याला काही ज्योतिष कळत होतं. ते ज्योतिष त्याने त्याच्या कपाळावर पाहिलं. तद भालाक्षर मालाम
त्याने त्याच्या कपाळावरच्या रेषा भालाक्षरमाला, भाल म्हणजे कपाळ, कपाळावर असणारी अक्षर आणि त्याच्या ओळी त्या सगळ्या त्या ब्राह्मणाने म्हणजे त्या संन्यासी महात्म्याने वाचल्या आणि त्याला सांगितलं, बाळा मोंच अज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणो गती विवेकम तो समासाध्य त्याचे संसार वासना. तो काय कर, हे प्रजारूप असणारं अज्ञान सोडून दे. कर्माची गती अत्यंत गहन असते, म्हणून संसाराची आशा सोडून विवेकाचा स्वीकार कर. शृणु विप्रमया त्यज्य प्रारब्धम तो विलोकितम सप्तजन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. त्याला सांगितलं, विप्रा ऐक म्हणे, तुझ्या प्रारब्धाचं मी अवलोकन केलं आहे. 7 जन्मापर्यंत तुला पुत्र मिळणारच नाही. विवेकाचा स्वीकार कर. त्याने प्रत्युत्तर काय दिलं माहिती आहे का? आत्मदेव ब्राह्मणाने सांगितलं, विवेकम भवेत किम मे. विवेकाने माझं काय होणार आहे महाराज? जर सामर्थ्य असेल तर पुत्रम देही बलादपी, तुमच्या सामर्थ्याचा वापर करून मला पुत्र द्या. माझ्या नशिबात नाही ना, मग तुमचं तप वापरा. म्हणून कोणाला आशीर्वाद देऊ नये. त्याच्या जर नशिबात नसेल तर आपलं तप खर्च होतं आणि देवाला ते द्यावं लागतं तप वापरून. तो म्हणला, पुत्रम देही बलादपी, तुमच्या बलाने का होईना मला पुत्र द्या. नो चेत, जर तुम्ही मला पुत्र देणार नसाल, त्याजामी अहम प्राणान, मी प्राणांचा त्याग करेल. आणि कुठं माहिती आहे का? त्वद अग्रे, तुमच्या समोर मी प्राणाचा त्याग करेल. ते संन्यासी महात्मा म्हणे, अवघड झालं म्हणे. आता याला सांगायला गेलो आपण एक, तर हा म्हणतोय की तुमच्या सामर्थ्याने मला पुत्र द्या, नाहीतर मी प्राणाचा त्याग करेल. संन्यासी महात्मे म्हणले, कर्माची गती विचित्र असतात. एक फळ दिलं आणि ते फळ आपल्या पत्नीला सेवन करायला सांगितलं. धुंदोली तुझी पत्नी आहे ना, त्याला सेवन करायला दे. या प्रसंगावर मला असं वाटतं भागवत कथा करावी. आणि त्या पत्नीला नियम सांगितले. ज्या दाम्पत्याला निर्मल पुत्र प्राप्त व्हावा असं वाटतंय त्यांनी हा श्लोक ध्यानात ठेवला पाहिजे. धर्मशास्त्राच्या काही मर्यादा पाळल्या पाहिजे. आणि 1 वर्षभर, कारण पुत्र 9 महिन्यापर्यंत गर्भाशयात राहतो, पण त्याच्या अगोदरही त्या आईवडिलांचं जीवन पवित्र असलं पाहिजे. म्हणून तिथं त्यांनी श्लोक असा दिला आहे की 1 वर्षभर तो आपल्या पत्नीला हे नियम पाळायला सांग. कोणते कोणते? सत्यम, शौचम, दया, दानम, एक भक्तम तो भोजनम. 5 नियम आहे. वर्षावधी स्त्रिया कार्यम तेन पुत्रो ते निर्मला. वर्षभर हे नियम पाळले पाहिजे. काय काय? सत्यम, खरं बोलावं. शौचम, अंतर्बाह्य पावित्र्य पाळावं. प्राणीमात्रांच्या विषयी दया असावी. दान करावं. आणि पुढचा नियम महत्त्वाचा आहे, एक भक्तम तो भोजनम, 1 वेळ भोजन करावं. तुम्ही असं म्हणाल की हल्लीचं शास्त्र असं सांगतं आहे की गर्भवती स्त्रीने तर भरपूर भोजन केलं पाहिजे बालकाच्या पोषणासाठी. तर त्यातला त्यांनी विचार असा सांगितला, एक भक्तम तो भोजनम म्हणजे एका वेळेला एकच अन्नपदार्थ खायचा. मिश्र जातीचे विरुद्ध आहार भक्षण करायचं नाही असा त्याचा अर्थ आहे. जर 3 वेळा जेवण करणार असाल तर एका वेळेला एकच अन्नपदार्थ चांगला खायचा. नाहीतर मग 16-17 पदार्थ एकत्र केले ते खाल्ले ते चालणार नाही. त्यामुळे रस दूषित होईल, रक्तसुद्धा दूषित होईल. दूध हे पूर्ण अन्न आहे. दुधासोबत कोणताच पदार्थ चालत नाही. फक्त पिकलेल्या आंब्याचा रस चालतो किंवा जे आवळा फळ आहे ना ते चालतं. आवळ्याचं चूर्णसुद्धा चालत नाही वाळलेलं. फक्त आवळा फळ आणि पिकलेला कच्चा आंबाही चालत नाही. फक्त पिकलेला आंब्याचा रस, त्यामध्ये आपण दूध कालवू शकतो. हल्लीच्या काळामध्ये दुधामध्ये काय काय कालवलं जातं. मी एका ठिकाणी जेवायला गेलो होतो, त्यांनी माझ्यासमोर प्रक्रिया केली. दुधामध्ये सफरचंद, बहुतेक सफरचंदही चालतं, त्याच्यात डाळिंबाच्या बिया, द्राक्ष, मनुके, केळं, केळाचे फोडी कापून टाकलेल्या, असे बरेच फळं टाकले. आणि मला ते आग्रह करत होते, म्हणे हे मिळत नाही, खा, तुम्हीच खा म्हणलं. एवढं सगळं नासलेलं दूध आपण नाही खात म्हणलं. एरवी मी दूध खात असताना मी एकटं दूधच खातो, कधी भाकर आणि दूध किंवा चपाती आणि दूध, बाकीचा पदार्थ कोणता घ्यायचा नाही सोबत.
कशाकरता सांगितलं? सत्यम शौचम दया दानम एक भक्तम तो भोजनम. एवढं वर्षभर जर केलं तर पुत्र प्राप्त होईल. आता ते फळाचं सामर्थ्य होतं. तिने त्या आपल्या शेजारणीला सांगितलं, म्हणे जर चुकून मी जर गर्भवती झाली, चोरांची धाड पडली तर मला पळून जाता येणार नाही. पुत्र राहिला तर मी शरीराने कृश होईल, मला हालचाल करता येणार नाही. माझी नणंद येईल, संपत्ती सगळी घेऊन जाईल. मला तर असं वाटतं की विधवा स्त्री आणि वांज स्त्री या जगामध्ये सुखी आहे, धुंदुली म्हणती आहे, असं सांगितलं शेजारणीला. तिची बहीण आली होती. तिने काही काळजी करू नको, माझा मुलगा मी तुला देते. आणि असे फळं वगैरे काही खायचे नाही म्हणे, ते गाईला टाकून. त्या गाईने फळं खाल्लं. कालांतराने तिच्या त्या बहिणीला पुत्र झाला. तो तिने आणला, हिला दिला, नाव ठेवलं धुंदुकारी. आणि 3 महिन्याने त्या गाईला सुद्धा पुत्र झाला. पुत्रच झाला, मुलगाभर गाईला, फक्त त्याचे कान गाईच्या कानाप्रमाणे होते. नाव ठेवलं गोकर्ण. गाईप्रमाणे कान म्हणून गोकर्ण. पण हा धुंदुकारी मात्र असा निघाला, तो स्नान करतच नव्हता. म्हणजे बा थंडी आली म्हणून असं नाही, कधीच करत नव्हता. स्नान नाही करायचं, काही नाही. लहान मुलांना कडेवर घ्यायचं, विहिरीत टाकून द्यायचं. प्रेताच्या हाताने सुद्धा पदार्थ खायचा. जगात असं एक पाप नाही की जे त्यांनी ठेवलं नाही करायचं. सगळी पापं केले. आईवडिलांना मारहाण केली, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. हे सगळं आत्मदेव ब्राह्मणाला रडावं लागलं की नाही, त्याचं कारण फक्त पुत्रमोह आहे. धुंदुकारीसारखा जर पुत्र आला तर त्यांनी असं म्हटलं आहे, वंध्यत्वं समीचीनम कुपुत्रो दुःखदायक. एकपणात वंध्यत्व परवडलं, पण वाईट मुलगा मात्र दुःखदायक आहे. कुपुत्रो दुःखदायक म्हणे म्हातारा मोहे नाशेला. आणि मग तो रडा लागला आत्मदेव ब्राह्मण. तिथं गोकर्ण महाराजांनी त्यांनी सांगितलं, कशाला रडता म्हणे बाबा, संसार असाच आहे म्हणे. असार खलु संसारो दुःखरूपी विमोहकः स्वतः कस्य धनम कस्य स्नेहवान ज्वलते निशम. कशाला कोणाचा मुलगा कोणाचं धन आहे, जो स्नेहाच्या बंधनामध्ये अडकतो तो खऱ्या अर्थाने बंधनाला प्राप्त होतो. त्या आत्मदेवाने ऐकलं, मुलाला विचारलं, मग आता मी कोणती साधना करावी ती सांग बरं. या भागवतामध्ये 2 श्लोक फारच गोड आले बघा. तर त्या गोकर्ण महाराजांनी आत्मदेव ब्राह्मणाला जो उपदेश केला ना, पुत्रसुद्धा उपदेश करू शकतो. तुकोबारायांचा अभंग फार गोड आहे. उपदेश भला त्या हाती झाला चित्ती धरावा. जर हा अभंग घेतलाच आपण कीर्तनाला तर मग हे सगळे प्रसंग सांगता येतात. घेतला तर उपदेश भला त्या हाती झाला चित्ती धरावा. नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. स्त्री पुत्र बंदी जन नारायण स्मरविती. तुका म्हणे रत्नसार परी उपकार चिंधीचे. रत्नसार आहे, पण त्या रत्नाचं रक्षण करणारी कापडाची चिंधीसुद्धा महत्त्वाची आहे. ती स्त्रीसुद्धा उपदेश करू शकते. जसं की गोस्वामी तुलसीदासांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. एखादा बंदीजन सेवकही आपला उपदेश करू शकतो आणि पुत्र उपदेश करतो. याकरता गोकर्ण महाराजांचं उदाहरण आहे. कोणती साधना करावी त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं. पहिली साधना अशी आहे, देहेस्ति मांस रुधिरे भीमतीम त्यजत्वम जाया सुतादिषु सदा ममतां विमुंच पश्चानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः धर्मं भजस्व सततं त्यजलोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि कामतृष्णाम् अन्यशदोषगुणचिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथारसमोह नितरां पिबत्वम. 2 श्लोक फार गोड आहे. या देह अस्ति मांस रक्त या शरीरावर असणारा जो काही अभिमान आहे टाका. पुत्र पत्नी यावरचं ममत्व टाका. जग हे क्षणभंगूर आहे पहा. आणि वैराग्य नावाचं जे काही प्रेम त्याच्यामध्ये तुम्ही रसिक होऊन भक्तिनिष्ठ व्हा. सतत धर्माचं पालन करून लौकिक धर्माचा परित्याग करा. साधू पुरुषांची सेवा करून कामतृष्णेचाही परित्याग करा. इतर लोकांच्या गुणदोषाचं चिंतन टाकून सदैव कायम सेवा कथा रसमोहो नितरां पिबत्वम हा सगळा उपदेश प्रतिपादन केला. गोकर्णासारखा जर पुत्र असेल तर चांगला आहे.
धुंदुकारीसारखा आणि दुर्योधनासारखा जर असेल तर हे जाणोनी म्हणे हसेला, म्हणे म्हातारा मोहे नाशेला. एरवी विचार केला तर बोल तरी भला झाला अवसरी ये. या प्रसंगाला हा देवाचा आणि भक्तराज अर्जुनाचा बोल किंवा संवाद फार चांगला उदयाला आलेला आहे, फार चांगला प्रगट झालेला आहे. पण काय करावं, हा प्रसंग बोल भला आहे. संजयाला काय वाटतं आहे की हा संवाद किंवा बोल शब्द देवाच्या मुखातून येणारे भले चांगले आहेत, पण ते आपल्याला चांगले वाटतात ना, धृतराष्ट्राला वाटत नाही. मग जे आपल्याला चांगलं वाटतं ते त्यालाही वाटायला पाहिजे की नाही. पण संजय जे म्हणतात परी ते तैसे कैसेने होईल. जे बोल मला चांगले वाटतात तेच बोल या धृतराष्ट्राला चांगले वाटावे ही घटना कैसे होईल, कैसेने होईल, कशाही प्रकारे होणारच नाही. का बरं, जात्यंदा कैसे पाहेल हा दृष्टांतही आहे. आणि हा जात्यंत शब्दाचा वापर धृतराष्ट्रासाठी सुद्धा आहे. दृष्टांत जर घेतला तर जसा जात्यंत म्हणजे जन्मांध व्यक्ती आहे, त्याला सूर्याचा उदय झाला तर त्या प्रकाशाने कसं काय उजाडेल, जात्यंदा कैसे पाहेल, पाहता येणार नाही. हा झाला दृष्टांत. किंवा ही जात्यंत शब्द धृतराष्ट्राकरता सुद्धा वापरता येईल. हा मुळामध्ये जन्मांध आहे आणि जन्मांध असणाऱ्या या पुरुषाला व्यवहारातलं पण दिसत नाही, तर याला परमार्थातलं कसं काय दिसेल. जात्यंदा कैसे पाहेल तेवीची. पण त्याचप्रमाणे विचार केला तर एरू म्हणजे हा धृतराष्ट्र रोष घेईल म्हणून बिहे. हा आपल्याविषयी रोष घेईल, आपल्यावर रागवेल आणि म्हणून तो मनातल्या मनात घाबरला. किंवा दुसरा एक पाठ आहे येरू रोष घेईल. दुसरा एक पाठ आहे ये से घेईल. एरू से घेईल. से म्हणजे आठवण. या धृतराष्ट्राला आठवेल बाकीचं काहीतरी प्रसंग दुसराच आठवेल, त्यामुळे हा माझ्यावर रागवू शकतो. म्हणून तो संजय हे सांगता सांगता घाबरला. धृतराष्ट्राला रोष येण्याचं काय कारण आहे बरं? एकच कारण आहे. संजय सेवक कोणाचा आहे? आपला आहे. म्हणजे स्वतः माझा सेवक आहे. आणि स्तुती कोणाची करतोय? अर्जुनाची करतोय. म्हणजे नुसती अर्जुनाची नाही करत, माझ्या असणाऱ्या भावाचा मुलगा त्याची हा स्तुती करतो आहे. म्हणजे पगार आमचा घ्यायचा आणि स्तुती अर्जुनाची करायची. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला ये नारायणे. त्या संजयाला असं म्हणायचं आहे की आतापर्यंत देवाने ब्रह्मरसाचं पक्वान्न कुणाकरताच तयार नव्हतं केलं, ते अर्जुनाकरता तयार केलं. काय अर्जुन भाग्यवान आहे की ज्यासाठी देवाने स्वतः ब्रह्मरसाचं पक्वान्न तयार करावं, असं त्या ओळीतून भाव प्रगट होतात. म्हणजे थोडक्यामध्ये संजयाला भक्तराज अर्जुनाचं कौतुकही करायचं आहे, भाग्याचाही पुरस्कार करायचा आहे. आणि नेमकं ते व्यासांच्या, देवाच्या, इतर भक्तांच्या समोर नाही केलेलं, ज्याला ते आवडत नाही त्याच्यासमोर केलं आहे, धृतराष्ट्राच्या समोर. म्हणून संजयाच्या मनात हा भाव आला की इथला बोल फार चांगला आहे, धृतराष्ट्राला कळणार नाही. पण आपण जर या शब्दांचं वर्णनच करत गेलो तर हा धृतराष्ट्र विनाकारण आपल्या रोष घेईल, रुष्ट होईल. किंवा याला आठवण येईल, अरे संजय तर अर्जुनाची स्तुती करतो आहे, माझ्या मुलाच्या संबंधाने काहीच बोलत नाही, अशी त्याला आठवण येईल कदाचित. म्हणून बिहे. मग तो घाबरला आणि त्या संजयाने हा प्रसंग आवरता घेतला. तेवीची एरू रोष घेईल म्हणून बिहे परी परंतु. आता जो शब्द आहे ना, हा परी शब्द जो आला, हा परी शब्द संजयाकरता आहे. आणि 7व्या ओळीमध्ये आलेला हा शब्द धृतराष्ट्राकरता आहे. परी आपण चित्ते आपुला निकिया परिसंतोषाला. जे तो संवाद फावला श्रीकृष्ण अर्जुनांचा, तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्रायांत करणे. आता आदरेसी बोलणे घडेल तया. तो गीते माझी सृष्टीचा
प्रसंग असे आयनीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाड झाला. 10व्या ओवीतली जी अर्धी ओवी आहे ती मागच्या प्रसंगाला सांगते आणि उत्तरार्धामध्ये येणारी अर्धी ओवी दृष्टांत आहे, त्याचा संबंध पुढच्या ओवीशी आहे. परी आपण चित्ती आपुला निकिया परी. निकिया परी म्हणजे अगदी चांगल्या रीतीने, परी म्हणजे प्रकार, निक म्हणजे चांगलं. या संजयाला जे काही ब्रह्मरसाचं पक्वान्न अर्जुनाच्या निमित्ताने सेवन करायला मिळालं, हा भाग आपल्या वाट्याला आला. धृतराष्ट्राला याचं महत्त्व नाही हे वाटलं, कळालं, परंतु जे भाग्य मला मिळालं त्या बाबतीमध्ये त्याने आनंद व्यक्त केला. म्हणून आपण स्वतः आपुला चित्ती, तो स्वतः आपल्या चित्तामध्ये मनामध्ये निकिया परी चांगल्या प्रकारे संतुष्ट झाला. का बरं? संतुष्ट होण्याचं काय कारण आहे? ज्ञानोबा त्याचं कारण सांगतात. जे नामकारण ज्ञानेश्वरीमध्ये असा बऱ्याच ठिकाणी जे शब्द आला की त्याचा कारण असा अर्थ होतो. संतुष्ट होण्याचं काय कारण? तो संवाद फावला श्रीकृष्ण अर्जुनांचा. भक्तराज अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा संवाद फावला. फावला म्हणजे प्राप्त झाला. परस्पराचा हा संवाद आहे. संवादाकरता दोन व्यक्ती समान अधिकाराच्या असावे लागतात किंवा त्यांची आवड तरी समान असावी लागते. समजा दोन पारमार्थिक व्यक्ती आहेत, संवाद घडू शकतो आणि समान अधिकाराचे असेल तरी पण संवाद घडू शकतो. पण त्या संवादामध्ये 3 प्रकार पडतात. एका संवादामध्ये सांगणं आहे, एकात ऐकणं आहे आणि एकामध्ये प्रश्न आणि उत्तर दोन्ही पण आहे. जर वक्त्याचा अधिकार मोठा असेल, ऐकणाऱ्याचं कमी असेल तर वक्त्याने सांगावं, सांगत राहावं. जर आपला अधिकार कमी असेल, समोरच्या व्यक्तीचा अधिकार मोठा असेल तर आपण ऐकावं, सांगू नये. आणि समान अधिकार जर असेल तर काही सांगावं आणि काही ऐकावं. मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयन्तः परस्परम. हे परस्परामध्ये बोध केव्हा होतो? जर दोघाचं चित्त देवाचे विषयी असेल आणि दोघाचा प्राण एकाच संवादाने पुष्ट होत असेल तर कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. हा सगळ्यात गोड संवाद आहे, सगळ्यात गोड संवाद. म्हणून तो श्रीकृष्ण अर्जुन संवादे असं म्हटलं आहे. सम्यक वाद म्हणजे बोलणं. वदवदती शब्द धातू आहे, त्याचा पण शब्द तयार झाला. वाद म्हणजे बोलणं आणि ज्यामध्ये सम्यक प्रकारे बोलणं त्याला संवाद. ज्ञानोबांनी 12व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे ना, संवाद फळ निधाने म्हटले त्याला. संवादाची निमिसे जे अव्यवहार वस्तू असे त्याची भोगी जे की जैसे दर्पणी रूप. आणि देवाचा आणि भक्ताचा जो संवाद मला ऐकायला मिळाला हे पारमार्थिक श्रीमंती आहे बरं. वास्तविक मागच्या ओळीमध्ये धृतराष्ट्राने संजयाचा तिरस्कार केला आहे. थोडंसं मन दुखावलं असेल की नाही, पण अजिबात परिणाम होऊ दिला नाही आपल्या मनावर. उलट हे जाणवणी मनी हसीला. आपल्यासारखा म्हणला असता मी एवढा कष्टाने सांगतो आहे आणि हा साधा मला प्रतिसादसुद्धा देत नाही, प्रवचन बंद, असं केलं असतं की नाही. पण तसं नाही. आता या परिकृपाळू तो तुष्टो यया विवेक हा घोटो मोहाचा फिटो रोग यया. संजयाने पुढे प्रार्थना केली धृतराष्ट्रासाठी की कृपाळू असणारा परमात्मा याच्यावर संतुष्ट व्हावा, विवेक यालाही प्राशन करता यावा आणि मोहाचा जो महान रोग पाठीमागं लागला आहे तो निवृत्त व्हावा. संजयाने विचार केला, जाऊ द्या धृतराष्ट्राला याचं महत्त्व नाही, पण आपलं भाग्य किती मोठं आहे. म्हणून आपण आपल्या चित्तावर, आणि जो मनुष्य स्वतः आपल्या चित्तामध्ये स्वतःच्या जीवनाविषयी संतुष्ट आहे ना, तो व्यक्ती व्यवहारात कधीच नाराज राहू शकत नाही. आपण व्यवहारामध्ये काय करतो? दुसऱ्यावर आपलं समाधान अवलंबून ठेवतो. हे आपल्या दुःखाचं कारण आहे. दुसऱ्याच्या दृष्टीने आपण आपल्याकडे पाहतो ना, हे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं दुःखाचं कारण आहे. आपली स्वतःच्या विषयी सुद्धा स्वतःच्या नजरेत काही चांगल्या प्रकारची धारणा असावी लागते आणि ती आपल्या मनात आपण तयार केली पाहिजे आपल्याविषयी.
संजयजी म्हणतात, आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषाला. चांगल्या रीतीने तो आपल्या चित्तात आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी कृतार्थ झाला. का? कारण की दुर्लभ असणारा देव आणि भक्ताचा संवाद मला प्राप्त झाला. म्हणून ही पारमार्थिक भूमिकेतून आपण आपल्याकडं पाहिलं पाहिजे. व्यवहाराच्या भूमिकेतून धृतराष्ट्राने कौतुक नाही केलं आणि संजयने त्याला महत्त्वसुद्धा दिलं नाही. आपल्यासारखा म्हणला असता नाही ना, लोक आमचे फार कमेंट्स करतात, आमच्यावर चांगली स्तुतीचं उधळण करतात, त्याला महत्त्व नाही आहे. गुरुजनांनी कौतुक किती केलं आपलं याला जास्त महत्त्व आहे. म्हणजे व्यवहाराला फार महत्त्व नाही आहे. धृतराष्ट्र तिरस्कार करतो, संजयने मनावर नाही घेतलं. पण आपल्या चित्ता संतुष्ट केव्हा झाले? अरे मला देवाचा संवाद प्राप्त झाला ऐकायला. जे तो संवाद फावला श्रीकृष्ण अर्जुनांचा. ज्ञानोबा म्हणतात, त्याने आनंदाचेने धालेपणे, धाले म्हणजे तृप्त होऊन, आनंदाचेने धालेपणे. कोणता आनंद आहे बरं? हा श्रवणीय सुखाचा आनंद आहे. संवाद अध्यात्म ज्ञानाचा, आणि ते श्रवण केल्यानंतर आनंद होतो. या आनंदाला विषय लागत नाही, फक्त श्रवण करावं लागतं. आणि या श्रवणीय सुखाच्या आनंदाच्या तृप्तीतून आनंदाचे धालेपणे साभिप्राय अंतकरणे. देवाचा अभिप्राय काय आहे तो आपल्या अंतकरणामध्ये ठेवून आता म्हणजे यानंतर आदरेसी बोलणे घडेल तया. या संजयाचा आता अत्यंत आदरयुक्त बोलणं घडणार आहे. म्हणजे मग ते येणार कुठं बोलणं? तो संवाद येणार आहे. तो म्हणजे ज्यामध्ये संजयाचा आनंद आहे तृप्तीचा, ज्यामध्ये साभिप्राय अंतकरण आहे आणि ज्यामध्ये आदराचं बोलणं आहे, असा जो तो गीते माझी षष्टीचा प्रसंग असे. असा जो गीतेमध्ये असणाऱ्या 6व्या अध्यायाचा प्रसंग आहे. आणि 6व्या अध्यायाचा जरी प्रसंग असेल तर कसा आहे? आयनीचा, म्हणजे बुद्धीच्या चातुर्याने जाणण्याचा हा प्रसंग आहे. इतका गोड प्रसंग. आणि ज्ञानोबा या अध्यायाचं महत्त्व पुढे सांगतात, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाड झाला तैसे गीतार्थाचे सार. ज्याप्रमाणे क्षीर समुद्र, दुधाचा समुद्र, त्याचं मंथन केल्यानंतर 14 रत्नापैकी जसं अमृत सरते शेवटी चांगलं सार रूपाने प्राप्त झालं, तसं या संपूर्ण गीतेच्या 18 अध्यायामध्ये 6वा अध्याय महत्त्वाचा आहे. या अध्यायाचं महत्त्व सांगणार आहे, पण ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौरी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.